हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर वेलकम टू अनदर व्लॉग. तर मी आज एक चॅलेंज करणार आहे. ऍक्च्युली मी एक सिरीज स्टार्ट केलेली अल्फाबेटिकल लेट्स आणि F4 मला वाटत होतं मी काय करू. सो मला सुचलेलं आहे की मी फूड व्लॉग करणार आहे आणि फूड चॅलेंज करणार आहे. आणि त्यामध्ये पण थोडा ट्विस्ट आहे की मी एक यूट्यूब व्हिडिओ बघून थोडंसं करणार आहे की आपल्याला अशी एक चिट्स पाडणार आहे मी. त्यामध्ये ना चिट्स वगैरे पाडल्या होत्या आणि त्यानुसार एक चिट चूज करायची आणि त्याच कलरचं फूड दिवसभर खायचं. तर बघूया, मी पण असे चिट्स केलेले आहे. तर आपल्याला कोणता कलर येतो, ब्लू, ग्रीन, नंतर येल्लो असे कलर्स घेतलेले आहे मी, ऑरेंज, रेड. तर मग सिम्पल नाही आहे, बट जे सिम्पल कलर आहे ते आपल्याला यायला पाहिजे. तर बघूया कोणता कलर येतोय. तर माझ्या मी भावाला सांगणार आहे चूज करायला. तर कर रे चूज बाबा, चांगला कलर पाहिजे, ब्लू नको. ब्लू वरून काय खाऊ, रेड झालंय. सो आय एम हॅप्पी की रेड आलेला आहे. बघूया आता आपल्याला रेड वरून काय काय खाता येतंय. लेट्स गेट स्टार्टेड. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हिट द लाईक बटन. लेट्स स्टार्ट आवर चॅलेंज. किचनमध्ये तर आज रेड भाजीच बनवलेली आहे. रेड म्हणजे थोडीशी ऑरेंजिश आहे, बट ती आपण रेडच प्रिटेंड करूया आणि तीच मी आज खाणार आहे. आणि नाश्ता तर मी सकाळी करून झालेला आहे. मला नंतर सुचलं की आपण चॅलेंज स्टार्ट करूया. बट आता आपण रेड भाजी आणि पोळी खाऊया. पोळी तर व्हाईटच असते सगळ्यांच्या घरी, बट पोळीला काही कलर करता येणार नाही. रेड भाजी आहे आणि पोळी खाऊया. चला, मी फक्त भाजी खाती आज, पोळी नाही खाणार आहे, कारण पोळीला आता रेड कुठून करायचं. सो मी फक्त भाजी खाणार आहे आणि भाजी खाऊन तर फक्त पोट भरणार नाही. मग मी थोड्या वेळाने मॅगी करणार आहे. तर आधी भाजी खाऊन घेऊया. मस्त तिखट लागते नुसतं बिना पोळीची, बट काही नाही, चॅलेंजसाठी खावं लागतंय. एक दूर येतोय. फक्त आपलं भाजी खाऊन पोट भरलेलं नाही, मग मी मॅगी पण खाणार आहे. आणि त्यासाठी आपण रेड फूड्स कट करूया आणि ते पण त्यात थोडीशी अशी टाकायची म्हणजे मॅगी बनवायला ते लागणारच आहे. सो मी आता हे कट करते. करूया. चला, कांदा बाहेरून जरी लाल असला तो आतून नाही आहे, बट काही नाही, खायचा आहे आपल्याला कांदा. तर हे आधी मी धुवून घेते म्हणजे जास्त कडू येणार नाही. कट करूया. तर गाइस फायनली न रडता कांदा कट करून झालेला आहे. आता आपण बनवूया मॅगी. आपली मॅगी आलेली आहे. मी मागवली ही आपली माझी फेवरेट मॅगी. ही जरी येल्लो असेल व्हाईट असेल आतून, बट आपल्याला ती रेड करायची आहे एकदम मसाले टाकून. चला बनवूया. सो गाइज लेट्स स्टार्ट. इथे कढई घेतली तर आपण ठेवूया. यात तेल टाकलंय, आता बाकी सगळं टाकूया. जिरे बिरे मस्त फोड. कांदा टाकते. कच्ची मॅगी खाऊया आपण, नाही खायचे, रेडच खायचे फक्त. ते झालेलं आहे. याच्यात आपण मिरची वगैरे टाकूया. मिरची जरा जास्त टाकायची आहे कारण तिखट करायचं आहे. 1 चमचा भरून घेते मी. थोडी आग घेऊन टाकू. तुफानी रेड कलर येतो याला, मला खूप जास्त. यात टाकणार आपण 1 ग्लास पाणी. तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल, काही जणांना आवडते, तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता, पण मी 1 ग्लास थोडंसं वर. बघूया आता कशी कन्सिस्टन्सी होते. यातच थोडंसं मीठ मध्ये मिक्स होऊन जाईल छान. जास्त नाही, थोडंसंच घेते मी. काही करू आणि थोडंसं होणार नाही असं होणार नाही कधीच. इकडे पाण्याला उकळायला सुरुवात झालेली. मी त्याला टाकते मॅगी चे तुकडे करून टाकायचे म्हणजे ते. तर मॅगी मसाल्याचे टाकते मी आता. मॅगी झालेली. आता मी ह्या माझ्या स्टीलच्या बाउलमध्ये सर्व करते. चला तर फायनली खाऊन बघूया कशी झाली मॅगी. रेड आहे, थोडी येल्लो आहे, बट रेड आहे. मसाला टाकलाय रेड. तिखट असेल आय थिंक, थोडी जास्त मिरची टाकली मी. आणि फोकणी खातीये, गरम आहे खूप जास्त. तो मॅगी मसाला आहे ना, सगळ्यात शेवटला टाकायचं म्हणजे मॅगीच्या उकळत येते ना, ती टेस्ट एकदम भारी येते. मग तशीच केलेली मी. मला तर खूप जास्त आवडली. तुम्ही पण नक्की अशी ट्राय करा. तुमचं फेवरेट फूड कोणतं आहे रेड कलरवरून, ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर थोडं पोट भरतंय
भाजीने नव्हतं भरलं. रेड फूडच्या नावाखाली मॅगी इतकी तिखट होऊन गेली की मला आता स्वेटर घालून पण गरम होते, थोडंसं घाम पण आलाय, बट काही नाही. तर जेवणाचं काम झालं आहे. आता आपण भेटूया 4 वाजता. गाईज आता वाजले ऑलमोस्ट 4 आणि युजली आम्ही 4 वाजता चहा पितो, चहा बिस्किट किंवा काहीतरी चहा खायला, चहा टोस्ट. पण आज आपल्याला काही खाता येणार नाही कारण रेड खायचं आहे. सो मी विचार करते काय खाऊ. तर मी खाणार आहे 1 2 3 सलाड. सलाड म्हणजे हे माझ्याकडे गाजर आहे, दुसरं काहीच नाही फ्रूट्स घरात. रेड ॲपल वगैरे नाही आहे. सो मी खाणार आहे गाजर. टोमॅटो सकाळीच खाल्ला होता, तर मला नाही खायचा आहे. मी गाजर खाणार आहे. आपण मस्त हे कटबीट करून घेऊया आणि खाऊया. मला अजून एक सुचलं, आपण आईस्क्रीम खायला जाऊ शकतो. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. ती रेड नसते बट पिंक कलरची असते, स्ट्रॉबेरीची असते. सो मी तेच खाणार आहे. त्यासाठी आपण आता तयार होऊया. मी घालणार आहे स्पेशल रेड कुर्ती कारण आपला रेड चॅलेंज आहे. आणि तुम्हाला आईस्क्रीम आवडते का नाही आवडते स्ट्रॉबेरीवाली कमेंट करून सांगा. चला जाऊया. सो गाईज कशी दिसते मी कमेंट डाऊन अँड कमेंट बॉक्स. आणि म्हणजे फोनची ना सारखी स्टोरेज फुल होती आहे, आय डोंट नो का. बट आता लेट्स गो टू हॅव आवर आईस्क्रीम. सांगू मी आता आईस्क्रीम घेतली स्वतःला आणि नेमके घरी पाहुणे टपकली असं मला फोन आला आहे. सो त्याने समर्थ खाताना येणार, बघूया काय होतं. मी आईस्क्रीम आणलेली आहे आणि माझ्या घरचे वाटेकरी होतं याच्यामध्ये, म्हणजे माझी बहीण आणि माझी भाऊ. एकतर मी ती छोटीशी आईस्क्रीम आणलेली आहे, तर त्यांना एक घास घेत द्यावा लागणार आहे मला. लेट्स हॅव इट. आता मी आलो टेरेसवरती आणि आज आहे लास्ट डे ऑफ 2025, दॅट इज 31st ऑफ डिसेंबर. सो आय विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. विश मी इन द कॉमेंट सेक्शन. आणि बघा आता मी सनसेट बघायला आलो इकडे छान. लास्ट ऑफ 2025. फायनली आता मी जेवण करते आणि रेड आपल्या जेवणामध्ये काय आहे, तिखट पोळी. तर मी पोळीला तिखट कसं बनवलं आहे, मिरची टाकली खूप जास्त. सकाळी पण आपण मिरची टाकली होती आणि आज पोळीला मध्ये तेल लावतो त्यासोबतच मिरची टाकली म्हणजे थोडी रेड झाली आहे. हे बघा अशी दिसते रेड पोळी, थोडीशी व्हाईट आहे थोडीशी रेड आहे. आणि गुलाबजाम आहे स्पेशल आमच्याकडे, तर तो थोडा ब्राऊन आहे पण तो पण थोडा रेडच आपण घेतोय कारण मला तो मिस नाही करायचा आहे खाण्यासाठी. आणि ऑफकोर्स रेड अजून लोणचं. सो आणि माझी घरात आज फेवरेट भाजी बनली आहे, ती पण म्हणजे सोयाबीनची भाजी आहे. बट मी ती नाही खाणार आहे आणि मी हे खाणार आहे सगळं. सो खाऊन घेऊया आपण, बट पण खूप भूक लागली. अशा प्रकारे आपलं फूड चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. सकाळी पण तसं खाल्लं, रात्री पण आता खाल्लं. रेड कलरचं आपण फॉलो केलं. सो थोडंसं इकडे तिकडे झालं, बट दॅट्स ओके. तुम्हाला आवडला का नाही कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड कमेंट फॉर नेक्स्ट आयडियाज. बाय बाय.